नमस्कार आणि हाय हॅलो. मी श्रिया आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आहे श्रिया भास्कर ह्या माझ्या आय डीमधील चावीत गप्पा या शोमध्ये. लेखक ही गोष्ट तुम्हाला सर्वांना माहीतच असेल, पण लेखकाचं कसं असतं माहिती आहे, जशी आपली आई असते ना की ती निर्मितीचं काम करते पण कुठलंच कधीच क्रेडिट घेत नाही, तसं या लेखकांचं असतं. आज आपण अशाच एका सुंदर लेखकाला आज भेटत आहोत. गंधाचे मौन, प्रदर्शन, अवडंबराचे निचऱ्याचे प्रकरण अशी अनेक सुंदर पुस्तकं ज्यांनी लिहिली आणि परफेक्ट मिसमॅच हे असं सुंदर नाटक ज्यांनी लिहिलं ते म्हणजे हिमांशू स्मार्त सरांना आज आपण आपल्या शोमध्ये भेटत आहोत. आणि तुम्हाला या 25-30 मिनिटात इतकं जाणवेल ना की सरांचा इतका गोड आणि मधाळ आहे ना की फक्त ऐकत राहावं असं वाटतं. त्यामुळे आजचा माझा एपिसोड शेवटपर्यंत बघा आणि अशा अनेक इंटरेस्टिंग गोष्टी आणि अशा अनेक मस्त लोकांना ऐकण्यासाठी किंवा बघण्यासाठी आजच माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कारण तुम्हालाही माहिती आहे इथे प्रत्येकाची वाट वेगळी असते आणि प्रत्येकाची स्टोरी वेगळी असते. नमस्कार आणि हाय हॅलो. मी श्रिया आपल्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या शोमध्ये म्हणजे चावीत गप्पामध्ये. आज आपण एक वेगळा विषय घेऊन तुमच्यासमोर आलो. आज आपण आपल्या शोमध्ये भेटत आहोत हिमांशू सर यांना. आणि मला त्यांना पहिल्यांदा कॉम्प्लिमेंटपासून एक सुरुवात करायची की त्यांचं खरंच नाव त्यांना खूप सूट होतं. म्हणजे असं कुठल्या तरी खिडकीत बसलेला असा एक शायर आणि हातात एक चहाचा कप, हीच गोष्ट इमॅजिन होते. सर मनापासून वेलकम माझ्या शोमध्ये तुमचं. सर आता आपण मस्त गप्पांना सुरुवात करूया. सर मला पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करते. तुम्ही खूप चांगले लेखक आहात, मस्त लिहिता, पण त्याची इन्स्पिरेशन कुठून आणि कशी आली होती? एक तर माझ्या घरामध्ये लेखन आहे. म्हणजे माझ्या आईचे वडील लिहित असत, माझी आजी म्हणजे वडिलांची आई लिहित असे. त्यामुळं घरामध्ये कानावर खूप पडल्या गोष्टी. माझ्या वडिलांना खूप वाचनाचा नाद होता. ते फार मराठी वाचत नसत, इंग्रजी वाचत असत. मराठीतला अनवट वाचत असत. म्हणजे जे लेखक अनेक जणांना मास्टर्सला वगैरे जाऊन करतात ते माझ्या घरामध्ये माझ्या लहानपणापासून होते. म्हणजे नेमाडे होते, सदानंद रेगे होते, सार्त्र होता, काम्यू होता. ते मी बघत होतो. मला अगदी काही लहानपणापासून वाचनाची सवय जडली आणि मी पहिलीतनं पहिलीपासून वाचायला लागले असं काही झालं नाही. पण पुस्तकं आसपास मी बघत असे, आजोबांचं लिहिलेलं वाचत असे, आजीचं ऐकत असे. त्यामुळं काहीतरी रचता येतं आणि ते रचल्यानंतर छान वाटतं अनुभवायला, वाचायला, ऐकायला. असं लहानपणापासूनच मला वाटत आलं. आणि जसं मी 10वी, 8वी, 9वी, 10वीची 3 वर्ष पाठ्यपुस्तकं जास्त समरसून वाचली. त्या पाठ्यपुस्तकांमधल्या कविता आणि काही गद्य उतारे मी समरसून वाचले. ते वर्गात शिकवलेले मला फार भावले नाहीत, कारण ते कदाचित त्या पद्धतीने शिकवले गेले नसतील. पण मी स्वतः जेव्हा ते अभ्यासक्रमाच्या चौकटी बाहेर जाऊन वाचले तेव्हा त्याच्याविषयी मला विलक्षण ओढ वाटायला लागली. त्याच्यामधल्या भाषा वापराविषयी ओढ वाटायला लागली. जीवनाकडं बघण्याचे लेखकांचे जे दृष्टिकोन असतात त्याच्याविषयी ओढ वाटायला लागली. आणि आपण असं काहीतरी करून पाहावं अशा प्रेरणेतून मला लिहावं असं वाटलं असणार. आणि मी मग कवितेतून सुरुवात केली. आरंभाची कविता अर्थातच अतिशय बाळबोध आणि ढोबळ विषयांवरची, त्यातल्या त्यात सामाजिकतेकडं झुकलेली होती. पण जसं जसं वाचनाचे संस्कार झाले, मित्रमंडळ जमत गेलं, जगभरातले लेखक कळाले, तसं लेखनाकडं बघण्याचं एक गांभीर्य आलं. आणि लेखन हे सुद्धा अत्यंत संवेदनशीलतेनं आणि प्रयासानं करण्याची गोष्ट असते, अभ्यासून करण्याची गोष्ट असते हे कळायला लागलं. आणि मग लेखकच आपण होणार आहोत आणि आपल्याला सातत्यानं लिहायचं आहे असं ठरलं. नाही, आणि ह्याच्यावर मी सहज एक विचारते की पहिली प्रेमकविता लिहिली का कुठली कविता लिहिली? प्रेमकविता लिहिली नाही. खरं तर ते वय तसं नव्हतं. म्हणजे मी 9वी संपता 10वीमध्ये येताना पहिली कविता लिहिली. आणि त्या काळी माझ्यावर भारत आंबेंचा खूप प्रभाव होता. आणि भारत आंबेंची कविता ज्या वळणाची आहे, साधारणपणे नीतिमत्तेविषयी बोलणारी किंवा माणसाच्या जगण्यामधल्या आदर्शवततेविषयी बोलणारी, अशी तांबेंची कविता मला त्या वयात का माहीत नाही पण जास्त भावली. आणि मग माझी पहिली जी कविता होती ती भारतीय स्वातंत्र्य लढ्याविषयी होती. खरं तर तांबेनीचा प्रेमकविता लिहिल्या होत्या, पण त्या माझ्यापर्यंत ज्या पोचल्या त्या जनपळभर म्हणतील हाय हायासारख्या पोचल्या आणि त्याचा प्रभाव पडला. त्यासारखं लिहिण्याचा प्रयत्न झाला. खरं खरं.
नाही, आणि मला असं वाटतं घरच्यांनी ह्याच कविता तुम्हाला पहिल्यांदा ऐकवल्या हां, असतील असं तसंही मला- शक्य आहे. किंवा आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये 10वीच्या मुलाला प्रेमकविता वाचू दिली जात नाही ना. पाठ्यपुस्तकात कोण प्रेमकविता लिहिली? खरं खरं, ही मात्र खरंच गोष्ट आहे. सर, याच्यावरचा एक पुढचा माझा प्रश्न आहे. हं. सर, तुम्ही आता जसं म्हटलं सर लेखक आहात, पण आज स्वतःच्या कॅरेक्टर किंवा स्वतःच्या पात्राकडे तुम्ही स्वतःला कसं बघता? स्वतःकडं बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा जसं तुम्ही वाचत जाता आणि लिहित जाता तसा बदलत जातो. लेखनाच्या आरंभाच्या काळामध्ये स्वतः लेखक असण्याची एक प्रतिमा असते आणि त्याच्याविषयी आपल्या मनामध्ये काहीतरी विशेष असतं की आपण कोणतरी विशेष आहोत. नंतर जसं आपण जगभरातले लेखक वाचतो, मराठीतले उत्तम उत्तम लेखक वाचतो, तसं स्वतःमधल्या अनेक न्यूनांना आणि स्वतःमधल्या अनेक क्षमतांना समजून घेण्याची एक दृष्टी आपल्याकडे येते. आणि आपण जन्माला आलो, एका विशिष्ट कौटुंबिक चौकटीत वाढलो, मग एखाद्या विशिष्ट सामाजिक चौकटीत वाढलो. हे सगळं कशामुळं होत आहे? आपण सामाजिक आणि कौटुंबिक व्यक्तिगत चौकटीमध्ये नेमके कोण आहोत? आपली जीवनाविषयीची माणसाच्या आणि माणूस सोडून जे समग्र जगणं आहे त्याच्यामध्ये ते आपलं स्थान काय, आपली भूमिका काय आहे, आपण या सगळ्या पसाऱ्यामध्ये का आहोत, आपण काय प्रकारचा हस्तक्षेप करायचा आहे, आपण काय द्यायचं आहे जगण्याला, असे जे असंख्य प्रश्न पडतात. त्यातून मला असं वाटतं की स्वतःकडे बघण्याची माझी दृष्टी हळूहळू बदलत गेली आणि मला माझं स्वतःच्या नाटकाचा आणि आरंभीच्या कवितांचा विचार करायचा तर त्या अत्यंत अस्तित्वलक्षी आहेत. म्हणजे माणसांची नाती, त्या नात्यांमध्ये होणारे बिघाड किंवा नात्यांमधली प्रसन्नता, नात्यांमुळे मिळणारे दिलासे, नात्यांवर येणारे कंडिशनिंगचे, सामाजिकतेचे, सांस्कृतिकतेचे, सभ्यतेचे दबाव आणि त्यातून व्यक्तीला करावा लागणारा स्वभानाचा संघर्ष, या सगळ्याविषयी मी लिहिलं. आज थोडंसं लेखन माझं बदलतं आहे की मला आज असं वाटतं की आपण माणसाचं खूप काळ सांगत आलो, आता जरा माणूस ज्या समग्र सृष्टीचा भाग आहे, ज्या सिव्हिलायझेशनच्या पलीकडं जाणाऱ्या उत्क्रांतीचा भाग आहे, इकॉलॉजीचा भाग आहे, माणूस एका सृष्टीजन्य सिम्बॉयसिसमध्ये जगतो आहे, तर तो कनेक्ट समजून घ्यावा आणि त्यात माणसाचं आणि माझं काय स्थान आहे ते समजून घ्यावं, अशा अवस्थेप्रत आज मी आलेलो आहे. नाही, खरं आहे, बरोबर आहे. आणि मला असं कधी कधी वाटतं की कधी कधी म्हणतो ना की आपण वेगळ्या लेवलला पोचतो लेखन करताना किंवा काही गोष्टी करताना, की आपण एक वेगळ्या एका ह्याच्यापर्यंत पोहोचतो. मागं भूतकाळात बघत असताना असं वाटतं की अरे आपण इथंपर्यंत पोहोचलो. मला वाटतं ही सर्वात जास्त महत्त्वाची गोष्ट आहे. सर, तुम्ही नाटक बसवता किंवा नाटकांच्या असंख्य तालमी करता, म्हणजे अनेक विद्यार्थी तुमच्या हातून घडले, पण असा कोणता अनुभव आहे का जो आज आमच्यासोबत शेअर करायला तुम्हाला आवडेल? मला असा एक विविक्षित पर्टिक्युलर अनुभव ज्याला म्हणता येईल असा आठवत नाही, कारण असे खूप प्रसंग होत असतात. पण एक मात्र निश्चित मला नाटकाच्या प्रक्रियेविषयी सांगायला आवडेल, कारण मी नाट्येतर लेखनसुद्धा करतो, ललित गद्य लिहितो आणि नाटक लिहितो, संशोधनपर सुद्धा भरपूर लिहितो. पण ह्या संशोधनपर लेखन असेल अथवा ललित गद्य असेल, हे सगळं माझी व्यक्तिगत प्रक्रिया. आणि जेव्हा नाटक बसतं किंवा नाटक शून्यातून हळूहळू प्रयोगाकडं सरकतं, प्रयोगामध्ये निष्पन्न होतं, तेव्हा एक गोष्ट मात्र घडते की मानवी संबंधांचं भान नाटकाच्या प्रत्यक्ष प्रक्रियेमध्ये जास्त सूक्ष्मपणे येतं. माणसं एकमेकांशी संवाद साधत असतात, त्यांचे खरेखुरे आवाज असतात, ते कोणत्या तरी एका स्थळावर ते सगळं आविष्कृत करत असतात, एक विशिष्ट प्रकारची छायाप्रकाशाची अवस्था असते, एका विशिष्ट पोताचं संगीत ऐकू येत असतं आणि तुम्ही शांतपणे अंधारात बसून ते सगळं उलगडताना पाहत असता. ते पाहताना तुम्हाला जीवनाविषयीचं भान अतिशय सूक्ष्म स्तरावर येतं आणि आनंददायी असतं. ते नाटक बघताना आपल्याला माणसांच्या संबंधांवर जो उजेड पडताना दिसतो, म्हणजे लिटरली उजेड स्वामी म्हणतोय जो स्पॉट वगैरे पडतो तो, आणि त्या दोघांच्या संबंधांचं जे दर्शन नाटक घडवतं त्यामुळं जो उजेड पडतो, त्यानं आपल्याला एक पायरी चढल्यासारखं वाटतं जगण्यामध्ये. आणि चांगलं नाटक घडताना बघताना कधीही आपल्याला जुन्यासारखं जगता येत नाही. मग नाटक बघून झाल्यावर आपण बदललेलो असतो. हे मी असंख्य नाटकांच्या बाबतीत होताना पाहिलं आहे. म्हणजे विशेषतः मला सांगायला आवडेल,
महेश एलकुंचवारांचं युगांत नावाचं नाटक आहे. त्या युगांतमध्ये पराग नावाचा एक पात्र आहे, जो अतिशय उन्हाळ मुलगा असतो, देशपांडे, धरणगावकर देशपांड्यांच्या कुटुंबातला. तो सागाचं स्मगलिंग करून तुरुंगात जातो. त्याने एक रखेल ठेवलेली असते, तो आपल्या बायकोची निर्भत्सना करत असतो. पण जेव्हा तो तुरुंगामध्ये जातो आणि त्याचा अभय नावाचा भाऊ त्याला ग्रहताऱ्यांविषयीची पुस्तकं पाठवतो, पराग ते वाचतो. आणि मग तुरुंगातून सुटून आल्यानंतर परागच्या गावामध्ये, धरणगावमध्ये प्रचंड दुष्काळ पडतो. म्हणजे संहारक दुष्काळ. सगळं गाव आपापली घरं सोडून जातं, पराग जात नाही. अभय परागला विचारतो, तू का गेला नाहीस? तर पराग असं म्हणतो की तू जी पुस्तकं पाठवलीस ताऱ्यांची, ती वाचल्यानंतर मला असं कळालं की जगात आपण खूप छोटे आहोत, पण छोटे असलो तरी जगाचा भाग आहोत आपण. आणि जर आपण जगाचा भाग आहोत तर ह्या दुष्काळाला आपण सुद्धा कारण असणार. तो सोडून पळून जाणार नाही. मी दुष्काळात जगायला शिकेन, मी दुष्काळात टिकेन, मी पळ नाही काढणार. हे जेव्हा आम्ही हे केलं होतं, युगांत नावाचं नाटक शंतनू पाटीलनं दिग्दर्शित केलं होतं, त्या नाटकाच्या तालमीमध्ये मला हा सीन दररोज बघताना नव्यानं कळायचा. नव्यानं स्वतःच्या जगण्यातल्या भूमिकेची समरसता सापडायची. नव्यानं झाडांकडं, भूमीकडं, माणसांकडं बघण्याची दृष्टी मिळायची. आणि जेव्हा हे नाटक प्रत्यक्ष मंचित झालं तेव्हा मी संपूर्णपणे माणूस म्हणून बदलून गेलेलो होतो असं माझ्या लक्षात आलं. हे नाटकाची प्रक्रिया देते आपल्याला. म्हणून प्रत्येकाने एकदा तरी नाटक शून्यातून प्रयोगापर्यंत घडताना अनुभवावं. ती एक शाळा असते आपली, त्यांना आपण बदलतो. नाही, आणि मला असं वाटतं की जी प्रोसेस असते ना, की तिथं कुठलंही रिटेक नसतात. हो हो हो. आपण जे असतो ते तुम्हाला लाईव्ह परफॉर्मन्स असतो, की त्याच्यासाठी महिनोन महिने आधी नुसतं वाचन, हो, मग त्याच्यावर अभिनय बसवणं आणि या सगळ्या गोष्टी असतात. म्हणजे म्हणतात ना की ती निर्मितीच असते. नाटक म्हणजे काही प्रकारची मोठी निर्मितीच असते. हो, हो, हो. मला असं वाटतं सर, हा खरंच मला खूप असं छान वाटलं हे कॅरेक्टर पराग. म्हणजे खरंच म्हणतात ना की काही आपल्याला माहीत नसतात. आपल्याच खूप गोष्टी असतात मराठी भाषेतल्या, हो, हो. खूप साहित्यकृती असतात, पण आपल्याला माहीत नसतात. हे खरंच हा अनुभव शेअर केल्याबद्दल खरंच मनापासून सर आभार. सर, सर्जन शाळा हा तुमच्या आयुष्यातला तसा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. हो. तर सर्जन शाळेमध्ये तुमचे कोणते कोणते उपक्रम असतात आणि त्या सर्जन शाळेमध्ये तुमच्यात काही फरक पडला का? हां, आधी थोडंसं फार वेळ न घेता सर्जन शाळेच्या निर्मितीविषयी सांगतो. सर्जन शाळा ही बालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्राची निर्मिती शाखा आहे. म्हणजे बालजी पेंढारकर केंद्र अनेक वर्ष कोल्हापूरमध्ये कार्यरत आहे. बालजी पेंढारकरांचं स्मृती संग्रहालय केंद्रात आहे. आमचे काही अभ्यासक्रम आहेत अभिनयाचे, विद्यापीठांची मान्यता असणार आहे, तिथं अध्यापन होतं. पण आम्हाला असं वाटलं बालजी पेंढारकर केंद्रात काम करत असताना की आमची मुलं जी आमच्याकडं शिकतात, अभ्यासक्रमाचं प्रमाणपत्र घेतात, त्यांनी अभ्यासक्रमाचं प्रमाणपत्र घेतलेलं असलं आणि अभ्यासक्रम पूर्ण केलेला असला तरी याचा अर्थ असा नसतो की ते डायरेक्ट आता जाऊन इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी सगळेच्या सगळे सक्षम झालेले आहेत. त्यांना स्वतःला आजमावून बघण्यासाठी, स्वतःची धडपड जोखण्यासाठी काही कालावधी हवा असतो. आणि तो कालावधीत ते स्वतःला आजमावतील, मग इंडस्ट्रीला फेस करायला बाहेर पडतील. तर त्या 2 वर्षाच्या, 1 वर्षाच्या, 6 महिन्याच्या कालखंडामध्ये कोणत्याही व्यावहारिक दबावाशिवाय त्यांना स्वतःची निर्मिती करून पाहता यावी. आणि ती निर्मिती फसली, कौतुक झालं, काही झालं तरी त्याचं मूल्यमापन करून त्याचं काहीतरी आकलन माझ्या हातात पडावं, ज्या बळावर मी पुढं जाऊन माझं काहीतरी उभा करेन. अशी एक स्पेस, असा एक मंच, असं एक ॲव्हेन्यू, असं एक अवकाश असावं, याच्यासाठी आम्ही सर्जन शाळा नावाची निर्मिती शाखा स्थापली. तिला नाव सर्जन शाळा मुद्दाम अशासाठी दिलं की अभ्यासक्रमाचं चौकटबद्ध शिकणं संपलं असलं तरी सर्जनातलं शिकणं आपलं संपलेलं नाही, थांबलेलं नाही, ते सुरू आहे. याची जाणीव सतत राहावी याच्यासाठी आम्ही 2017 साली आम्ही सर्जन शाळेची सुरुवात केली. आणि आम्ही सर्जन शाळेमध्ये नाट्यनिर्मितीसोबत असंख्य बौद्धिक उपक्रम करतो. कोविडच्या काळामध्ये आम्ही मराठीतील सौंदर्यवादी कवितेचा रसास्वाद नावाची एक 42 तासाची व्याख्यानमाला घेतली होती. आम्ही अभिवाचनांचे उपक्रम सातत्यानं करत असतो. आम्ही वेगवेगळी व्याख्यानं आयोजित करत असतो, बौद्धिक चर्चा आयोजित करत असतो आणि अर्थातच नाट्यनिर्मिती करत असतो. ह्या सगळ्या आमच्या उपक्रमांमध्ये जशी प्रत्यक्ष नाट्यनिर्मिती असते तसं कदाचित तुम्हाला माहिती असेल, विभाव तारा पुस्तकांच्या नावाचा आम्ही एक उपक्रम, मासिक अभिवाचनाचा उपक्रम करतो, जो आम्ही 41 महिने आता चालवतो आहे.
मला स्वतःला मी आधी माझी आरंभाची सगळी कारकीर्द शिवाजी विद्यापीठाच्या मास्टर्सच्या मुलांना मराठी शिकवून माझी पहिली 12 वर्षाची कारकीर्द झाली. तिथून मी जेव्हा विद्यापीठ सोडलं आणि बालजी पेंढारकर केंद्रात काम करायला लागलो तेव्हा मला लक्षात आलं की नट तालमी चोख करतात, पाठांतर चोख करतात, त्यांच्या स्वतःच्या पात्राचा काही एक उणापुरा असेल पण अभ्यास असतो. पण मराठी साहित्याचं अत्यंत विस्तृत प्रांगण आहे, शेकडो उत्तम लेखक आहेत, हजारो उत्तम कलाकृती आहेत, त्याच्याकडं नटमंडळी स्वतःहून जात नाहीत. त्यांना कसं नेता येईल वाचनाकडं? आणि काही मराठीत अशी पुस्तकं आहेत ज्या पुस्तकांकडं वाचक स्वेच्छा जात नाहीत, त्यांना कोणीतरी पुश करावं लागतं. तर त्याच्यासाठी काही करता येईल का? आमचा मुख्य म्हणजे स्वार्थ म्हणाला तरी हरकत नाही, पण आमचा मुख्य हेतू होता की आमच्या नटांना आणि रंगतंत्रज्ञांना वाचन व्यवहाराचा भाग बनवणं, त्यांना वाचायला लावणं. त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि अनवट पुस्तकं असतात, जसं ज्याची विभावची सुरुवात ज्या पुस्तकानं झाली, सुरेशचंद्र मथुरे नावाचे लेखक आहेत, ते माहीतही नसतील कोणाला. त्यांचं विश्वकर्म्याचे जग नावाची कादंबरी आहे आणि चंद्रकांत राजाची कन्या नावाचं ललित गद्याचं पुस्तक आहे. ते पुस्तक इतकं विलक्षण पुस्तक आहे, ललित गद्याचा घाट मराठीतल्या त्यातला इतका विलक्षण आहे, आस्वाद्य आहे, त्यातली मराठी इतकी लोभसवाणी आहे की ती लोकांपुढं जावी असं आम्हाला वाटलं. मी विवेकानंद महाविद्यालयामध्ये वाणी कौशल्याचा वर्ग घेत असे, त्यावेळी ह्याच्यावर आम्ही छोटासा प्रयोग केलेला होता. पण अशी पुस्तकं पोहोचावीत म्हणून मग आम्ही विभाव तऱ्हा पुस्तकांचा हा उपक्रम सुरू केला. आणि आम्ही सुरू करताना असं ठरवलं होतं की काहीही हो, चिकाटीनं आपण तो महिन्याला एक सातत्यानं सादर करायचा. खूप आनंदाची गोष्ट आहे आमच्यासाठी की आम्ही आता 41 महिने झाले तो करतो आहे. त्याच्यामधून खूप अभिवाचक आले, खूप अशी पुस्तकं लोकांना कळाली जी कदाचित लोकांनी स्वतः जाऊन कधी वाचली नसती. अरुण खोपकरांसारखा एरवी ज्याच्याकडं स्वतःहून लोक जाणार नाहीत, कारण दबाव आहे अरुण खोपकर या नावाचा, त्यांचं आम्ही वाचलं. गुरुनाथ धुरींचं वाचलं. आत्ता जसं मी म्हणालो तसं सुरेशचंद्र मथुरेंचं वाचलं. आम्ही विभावमध्ये असंही ठरवलेलं आहे की केवळ ललित गद्य वाचायचं नाही, तर ललितेतर सुद्धा वाचायचं. तर आम्ही वैचारिक वाचलं, आम्ही नॉन फिक्शन वाचलं. म्हणजे मी स्वतःच वारुळ पुराण नावाची नंदाखरेंनी अनुवादित केलेली एक कादंबरी आणि त्याला गाडगिळांनी माधव गाडगिळांनी लिहिलेली प्रस्तावना वाचली आधी आणि मग कादंबरीचा अंश वाचला. आम्ही असं ठरवलं आहे की जे जे पोहोचायला पाहिजे आणि जे जे समरसून लिहिलेलं आहे ते सगळं विभावामधून लोकांपर्यंत न्यायचं. अशी असंख्य आमच्या ॲक्टिव्हिटीज, नाट्यनिर्मितीच्या ॲक्टिव्हिटीजबरोबर आमचं सगळ्यांचं ज्याच्यावर प्रेम आहे अशी ॲक्टिव्हिटी विभाव तऱ्हा पुस्तकांच्याही आहे. आणि मला असं वाटतं मगाशीपासून ज्या तुम्ही म्हणजे लेखक असतील की मला वाटते जे अननोन आहेत की जे खूप त्यांनी काम केले पण ते लोकांपर्यंत पोहोचले नाही आहेत, त्यामुळे मला असं वाटतं की ही पण एक मोठी गोष्ट आहे की जे असे लेखक आहे त्यांनी खूप छान लिहिले पण ते लोकांपर्यंत दुर्दैवानं पोहोचलेलं नाही. म्हणजे त्या ह्याच्यातून पण ही एक मोठी गोष्ट आहे की म्हणजे आता सहज सॉरी सांगू नये पण जे मगाशीपासून लेखक आहेत तसे हे खूप प्रसिद्ध नाही आहेत असं वाटतं, पण त्यांचं काम इतकं मोठं आहे की त्याच्यामुळे ही सर्वात मोठी गोष्ट आहे असं वाटतं. सर, आता मी लास्ट प्रश्नाकडे वळतीये. आता नुकतंच तुम्हालाही माहिती आहे की आपल्या मराठी भाषेला एक अभिजात असा दर्जा मिळाला आहे. सर, तुमची मराठी भाषा अतिशय स्वच्छ अशी उच्चारण आहे, पण याच्यासाठी तुम्ही काही खास करता आणि याच्याबद्दल काही टिप्स असतील तर ते आम्हाला नक्की सांगा. हो, आधी सगळ्या सकल मराठी जनांचं अभिनंदन. आपलं एकमेकांचं सुद्धा अभिनंदन की मराठी अभिजात दर्जा मिळाला. डिझर्विंग होतं, मराठीला मिळायलाच हवा होता अभिजात भाषेचा दर्जा. त्यासाठी खूप लोकांनी खूप कष्ट घेतले, खूप इतिहास आणि तपशील दस्तऐवज उपसले, ते तार्किक पद्धतीनं मांडले, त्याला एका प्रकल्पाचं रूप दिलं. ही खूप मोठी गोष्ट मराठीसाठी झाली. पण आता मग जबाबदारी आपली वाढलेली आहे. मराठीला अभिजात दर्जा दिला केंद्र शासनानं, त्यासाठी मराठीतले तज्ज्ञ खूप वर्ष कष्ट करत होते, प्रयास करत होते. आता सगळी जबाबदारी येऊन पडते ती मराठी भाषकांवर. आपली भाषा आस्वाद्य पद्धतीनं बोलता आली पाहिजे आणि बोलणं हा आनंददायी व्यवहार झाला पाहिजे. याच्यासाठी आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे इथनं पुढं.
काय होतं, भाषा बोलताना आपण दैनंदिन जगण्याच्या व्यवहाराच्या पूर्ततेसाठीच इतके आग्रही असतो की आपण भाषेसाठी आग्रही राहत नाही. मग भाषेमध्ये परभाषेतले शब्द येतात. पुन्हा परभाषेतले शब्द येणं हा मुद्दा नाही आहे किंवा ही समस्या नाही आहे, पण आपण स्वतःच्या भाषेच्या ऐवजाविषयी पुरेसे जागरूक नसताना परभाषेचे शब्द येत असतील तर ती मोठी समस्या आहे. आणि दुसरी गोष्ट एक आपण केली पाहिजे, म्हणजे जशी आपण प्रमाण मराठी जी ग्रंथव्यवहारामध्ये असते किंवा जी प्रांताप्रांतातल्या मराठी माणसांना जोडण्यासाठी जो एक कॉमन कनेक्ट लागतो, ती प्रमाण मराठी विषयी जसं आपण बोलतो तसं आपण महाराष्ट्रातल्या जागोजागीच्या लहेजांविषयी आणि बोलींविषयी सुद्धा बोललं पाहिजे. इथून पुढं आग्रही राहिलं पाहिजे. आपापल्या बोलीचा फ्लेवर टिकावा, आस्वाद्यता टिकावी आणि तिचं अस्सल पण टिकावं, यासाठी आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे. मी दोन्हीच्या संदर्भात म्हणतोय, बोलीच्या बाबतीत. आणि काही काही प्रदेशांमध्ये असं असतं की बोली म्हणून असं स्वतंत्र व्यवच्छेदक दाखवता येईल असं काही नसतं, पण लहेजे असतात, शब्द वापराच्या पद्धती असतात, जसं कोल्हापूरचं आहे. तर ते टिकले पाहिजेत, त्याचं आदान प्रदान झालं पाहिजे. आणि कुणीही बोलताना आपल्या बोलीचा अथवा लहेजाचा न्यूनगंड बाळगता कामा नये. ह्यानं मध्यवर्ती मराठीत समृद्ध होणार आहे. हे एका बाजूला. दुसऱ्या बाजूला मी खूप स्वच्छ बोलतो. शुद्धपेक्षा तुम्ही जो स्वच्छ हा शब्द वापरलात तो मला आवडला. भाषेमध्ये शुद्धता नसते, स्वच्छ अस्वच्छता भाषेमध्ये अर्थातच असू शकते. म्हणजे मी माझ्या मुलांना नेहमी माझा आग्रह असतो की तुम्ही जर कुठल्याही बोलीत लहेजात भाषेत बोलत असाल तर त्यातलं प्रत्येक सूक्ष्म श्राव्यसुद्धा ऐकणाऱ्याच्या कानावर पडलं पाहिजे आणि त्याचा प्रत्यय आला पाहिजे. म्हणजे बघा, एखादा शब्द अर्थपूर्ण होण्यासाठी केवळ त्या शब्दाला आपल्या परंपरेत अर्थ आहे म्हणून तो अर्थपूर्ण होत नसतो. तो जसा ऐकू येतो त्यामुळेही तो अर्थपूर्ण होणार असतो. जसं मराठीमध्ये एक शब्द आहे दिग्मूढ. तर दिग्मूढ या शब्दाचा अर्थ काही चांगला नाही आहे. जनरली आपण त्याला मूर्ख या अर्थी ओळखतो, पण त्याचा अर्थ तसा नाही आहे. दिग म्हणजे दिशा आणि मूढ म्हणजे ज्याला समजत नाही आहे असा. ज्याला कोणती दिशा धरावी हे कळत नाही त्याला म्हणतात दिग्मूढ. तर त्याच्यामध्ये श्राव्याची किती गंमत आहे पाहणं. किंवा पाणी झरतं आहे आणि पाणी वाहतं आहे. ह्याच्यामध्ये पाण्याचे दोन स्वभाव आहेत. मी जर वाहत्याला झरतं म्हणालो आणि झरणाला वाहणं म्हणालो तर मी भाषेवर अन्याय केल्यासारखं होईल. निव्वळ भाषेवर नव्हे तर माझ्या अनुभवावर सुद्धा अन्याय केल्यासारखं होईल. तर ही स्पष्टता आली पाहिजे चांगलं बोलण्यासाठी की मी जी भाषा बोलतो त्यामागे काय कारण आहे, मी शब्द निवडतो त्यामागे काय कारण आहे, मी जे शब्द निवडलेले आहेत ते अर्थपूर्ण आणि आस्वाद्य दोन्हीही कसे होतील, आणि मी बोलत असताना माझं बोलणं समोरच्याला भाषेविषयीच्या प्रेमात कसं जागं करेल. म्हणजे माझ्या बोलण्यामुळं माझ्या बोलण्याला ग्रहण करणारा किंवा माझं बोलणं ऐकणारा श्रोतासुद्धा भाषेच्या प्रेमात पडला पाहिजे. भाषेच्या, माझ्या नव्हे. तो माझ्या नाही पडला तर हरकत नाही, पडूच नाही किंबहुना त्याला, पण त्यानं भाषेची गंमत मात्र समजून घेतली पाहिजे आणि त्याला असं वाटलं पाहिजे की बोललं पाहिजे बरं का चांगलं, शब्द नीट निवडले पाहिजेत, वाक्य नीट रचली पाहिजेत, आपल्या बोलीची श्रीमंती समजून घेतली पाहिजे असं त्याला वाटलं पाहिजे. आणि हा झाला एका बाजूचा रियाज. दुसऱ्या बाजूचा रियाज म्हणजे तुम्ही सतत चांगलं वाचलं पाहिजे, प्रकट वाचलं पाहिजे. आणि ते प्रकट वाचणं आपल्या म्हणजे जे समविचारी असतात, ज्यांची अभिरुची जमलेली असते एकमेकांशी, ज्यांना एकसारख्या विषयांमध्ये रुची असते, आवड असते, अशांमध्ये मोठ्यानं वाचून दाखवलं पाहिजे. कविता मोठ्यानं वाचल्या पाहिजेत, कथा ललित गद्य मोठ्यानं वाचलं पाहिजे आणि भाषेचा श्राव्याचा संस्कार करून घेतला पाहिजे. भाषा केवळ आपण आणि पुस्तक या व्यवहारापुरती मर्यादित ठेवता कामा नये. भाषा तेव्हाच परिपूर्ण होते जेव्हा ती ऐकवली जाते. ऐकवलं पाहिजे आणि मग त्याच्यासाठी भाषेमधल्या प्रत्येक व्यंजनाचं वर्तन, त्याचा वैशिष्ट्यपूर्णता, त्याचा व्यवहार, जेव्हा दोन व्यंजनं एकमेकांच्या सहवासात येतात तेव्हा काय मजा तयार होते हे समजून घेतलं पाहिजे आणि ते बोलून दाखवलं पाहिजे. हे खूप महत्त्वाचं आहे. तर भाषा अभिजात या कॉईनखाली, लेबलखाली, ह्या काय म्हणू, उल्लेखाखाली
राहील न राहील हा मुद्दा वेगळा, पण असं आत्ता मी जे बोललो ते जर मराठी भाषकांनी केलं तर मराठी प्रत्येक काळाची आणि प्रत्येक जीवनशैलीची आव्हानं पचवून समृद्ध होईल हे निसंशय. आणि याच्यावर मला फक्त एकच ॲड करावं वाटतं की प्रत्येक पिढीचं ते काम आहे की तो जो वारसा आहे ना मराठी भाषेचा तो पुढे पुढे नाही तर प्रत्येक पिढीचं काम आहे की चांगलं वाचणं, चांगलं ऐकवणं. म्हणजे अजून आठवतं मला लहानपणी की पसायदान ऐकवायचे हो हो खूप असेल, किंवा काही गोष्टी म्हणजे शाळेत पण असे संस्कार असायचे की पसायदान असेल, परिपाठ असेल, दिनविशेष, सुविचार या गोष्टींपासून सुरुवात की ते छोटे छोट्या गोष्टी स्टेप म्हणतात ना, म्हणजे नेहमी म्हणतात ना संस्कार हे असेच व्हायचे भाषेचे किंवा हो, हो. माणसावर असे संस्कार व्हायचे असं वाटतं. सर खरंच तुमचे मनापासून आभार की इतकं छान आता मला वेळ गेलाय की मला वाटते तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरून कळत असेल की मला असं किती छान वाटतंय. खरंच सर तुम्ही मनापासून धन्यवाद की तुमचा आम्हाला वेळ दिला त्यासाठी. मी सुद्धा तुमचे आभार मानायला हवेत, कारण आपण एका शहरामध्ये राहतो पण नाटक चांगलं वाचणं, चांगलं बघणं आणि चांगल्या भाषेशी संबंध ठेवणं यानं आपल्याला एकत्र आणलं. ही खूप छान गोष्ट झाली. तर तुमचेही आभार आणि तुमच्या चॅनलची भरभराट हो, तुमचं चॅनल खूप वाढो अशी मी सदिच्छासुद्धा व्यक्त करतो. खरंच मनापासून धन्यवाद. तर चाय विथ गप्पामध्ये मी श्रिया आता इथेच थांबतेय. श्रिया भास्कर ही ID आणि त्यातीलच शो हा चाय विथ गप्पा. त्यामुळे आता तुम्ही पटपट त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.